हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोफेसर ट्रेडर. जसं की आपण आता बघितलं की आपल्या बिटकॉइनमध्ये आपण ट्रेड घेण्याचं आपण सांगितलं होतं. बिटकॉइनमध्ये आपण आपल्या लेवलवर भरपूर काम केलेलं आहे. जसं की आपण बघू शकता की आपण ह्या पोझिशनवर सेल केलं होतं. आपले हे ट्रेंड लाईन लोक आपण टार्गेट धरलं होतं. सेम आपलं टार्गेट एकदम 1 डे मध्ये आलेलं आहे. म्हणजे की आपल्याला जवळपास 5,000 पॉईंट दिलेले आहेत BTST. त्याच्यानंतर आपण आपल्या मार्केटवर इंडियन मार्केट आपल्या मार्केटचं आपल्या उद्याचं मार्केट कसं पोझिशन राहणार. जसं की आपण बघू शकता की नवीन वारचा पॅटर्न आलेला आहे. कारण की इस्रायल आणि डबल प्रेसिडेंट डबल युद्ध स्टार्ट होणार. हे एक न्यूज आलेली आहे, पण ह्या न्यूजचा पहिल्यासारखं इम्पॅक्ट राहणार नाही. कारण की जे इम्पॅक्ट होते ते पहिल्यांदा येऊन गेलेलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट हे ट्रेंड लाईनवर जाऊ शकते वरती अप्पर साईडला. सेम त्याच पद्धतीने मार्केटने ट्रेंड लाईनची रिस्पेक्ट केली आणि मार्केट डाऊन आलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की पोझिशन कशी घ्यायची, याच्यावर मी तुम्हाला डिस्कशन सांगितलं होतं. आणि सेम त्याच पोझिशन मार्केटने रिव्हर्स तर मारलं आणि त्याच पोझिशनने मार्केटने एक कॉल साईडला इंटरव्ह्यू दिली आणि पुट साईडला इंटरव्ह्यू दिले. दोन्ही टार्गेट व्यवस्थित आपले डन झालेले आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ही एक प्रॉफिट बुकिंग लेवल आणि ही वरची एक प्रॉफिट बुकिंग लेवल. त्या दोन्ही लेवलच्या आसपास मार्केट आपल्याला एंट्री देणार. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, ह्या पोझिशन आपली बाईंग राहणार आणि ह्या पोझिशन आपली सेलिंग राहणार. सेम कंडिशनवर आपले दोन्ही टार्गेट दोन्ही टार्गेट आपले डन झालेले आहेत. आता आपण उद्या मार्केट जसं मार्केट, कारण की 2 दिवसाच्या नंतर ते मार्केट ओपन होणार आहे. तर आपण एक उद्याचं मार्केट मधून कसं डिसाईड करणार, आपण कसं ट्रेड घेणार, त्याच्यावर मी थोडंसं तुम्हाला डिक्लेअर सांगून देतो. जसं की आपण बघू शकतो पॅटर्न पूर्ण निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला एक गॅप डाऊन हे असं एक पॉसिबिलिटी आहे गॅप डाऊन ओपन होण्याची. कॅन्डल क्लोजिंग बघितलं तर एक पॉसिबिलिटी की मार्केट अप्पर साईडला ओपन होईल. जसं की कॅन्डल क्लोज झालेला आहे त्या पद्धतीने आपण बघितलं मार्केट एक गॅप अप देईल. तर मार्केटचा ओव्हरऑल व्यू बघितला तर डाऊन आहे. तर जसं की आपण डाऊनचं बघू शकतो तर निफ्टी आपल्याला बँक निफ्टी आपल्याला पुढे ओपन होताना बघू शकते. आपण एक पोझिशन ड्रॉ सांगू. जसं की आपण ही लेवल जी आहे या लेवलच्या आसपास पुढे बँक निफ्टी जर ओपन होत असली तर जे ते लेवल मी सांगतो ते लेवल तुम्ही मार्क करून घ्या. पहिली लेवलचे 28,280 28,280 हे पहिले लेवलचे आणि दुसरी लेवलचे बघितले तर 48,231 230 हे दुसरी लेवलचे. जर मार्केट 48,280 जर मार्केट 48,280 पैसे पुढे असलं, जर जर ह्या पोझिशनहून जर मार्केटने एक पॉझिटिव्ह कॅन्डल देत आपण एक कॉल साईडला एंट्री करणार, जे की आपलं मार्केटचं ओरिओ आपलं चॅनल 28,530 हे आपलं फर्स्ट टार्गेट राहणार. 48,800 हे आपलं सेकंड टार्गेट राहणार, जे की आपले प्रॉफिट बुकिंग लेवलचे त्या. आणि जर मार्केट ह्या दोन्ही लेवलला जर ब्रेक केले आणि मार्केटचे थर्ड लेवल जे आहे ती 48,142 40 आहे, जी की आपण इथं एक पुट साईडचे आपण प्रॉपर ट्रेड बघू शकतो. जेणेकरून आपल्याला एक डाऊन साईडचा पॉसिबिलिटी येईल. जसं की आपले 200 ते 300 पॉईंट आपल्याला डाऊन साईडला बी बघायला भेटतील खाली. या जे लेवल्स आहेत, प्रॉफिट बुकिंग लेवल्स आहेत, जेणेकरून आपल्याला समजून जाईल की मार्केटचा हा ओव्हरव्ह्यू कसा आहे. तर आपण एंट्री कशी घेण्याची आता मी तुम्हाला सांगून देतो. जर मार्केट ओपन होतं, हे मार्केट ह्या लेवलला आलं तिथून आपली कंटिन्युअसली एक बाय साईडची एंट्री राहणार आपली. फर्स्ट ऑफ ऑल सेकंड बघितलं तर आपण पहिली जी आहे ती आपली बाय साईडची एंट्री राहणार. जर मार्केट जर ह्या दोन्ही लेवलला जर ब्रेक केलं आणि मार्केट ह्या लेवलच्या पुढे खाली आलं तर आपण ह्या लेवलच्या खाली आपण एक पुट साईडला एंट्री करणार. त्याच्यावर आपण पुट साईडचा एंट्री नाही करणार. जर मार्केट ह्या लेवलला ब्रेक केलं तर आपण कंटिन्युअल डाऊन पॅटर्न आपल्याला बघायला भेटेल, जे की मार्केटला 27,410 होऊन जाणार आहे. जे की एक पॉसिबल निगेटिव्ह पॅटर्न आहे खाली. कारण की खालची जी ट्रेंड लाईन आहे तुम्हाला सांगितलं होतं खालच्या ट्रेंड लाईन मार्केट येणार आहे. तर मार्केट ओव्हरव्ह्यू जर बघितला तर मार्केटचा डाऊन साईड आहे. मार्केटला खाली ट्रेंड लाईन लोक येण्याचे, पण जे काय आहे जे इलेक्शनचे मोमेंटम चालू आहे त्या इलेक्शनच्या मोमेंटममुळे मार्केट एक अप्पर साईड मोमेंटम आहे, जे की आपण पॉसिबिलिटी करू शकतो. मार्केटचा नवीन हाय जे आहे 49,490 हे आपलं एक मार्केटचं न्यू हाय लागणार आहे. जसं की आपण एक डिसाईड केलेलं आहे ते की आपले एक ट्रेड लाईन आहे. ट्रेड लाईन लोक आपण मार्केटला बघू शकतो.
पण एक पॉसिबिलिटी 1 डेची पॉसिबिलिटी मी सांगून देते. तर मार्केटचे हे 2 सिनेरिओ राहणार आहेत. पहिलं सिनेरिओ काय राहणार, 48,000ची जी लेवल्स आहे आपली, हे जे लेवल्स मी मार्क केलेले त्या दोन्ही लेवल्स खूप इम्पॉर्टंट राहणार. आणि या दोन्ही लेवल्सला जर आपण रिस्पेक्ट केली तर आपण एक प्रॉफिटेबल मध्ये येऊ शकतो. जर सेकंड पॉईंट भेटला तर आपलं जे मागचं अँगल आहे ते तिथं वर्क होणार डबल, कारण त्याचे हे प्रॉफिट बुकिंग लेवल आहे ती स्ट्रॉंग प्रॉफिट बुकिंग लेवल असणार. कारण की तिथं बघू शकता एक एकदम ब्लू कॅन्डलने मार्केटने फ्रिक्वेन्सी घेतली, पण मार्केट वरती नाही जाऊ शकलं. तिथूनच मार्केटने कंटिन्युअसली बेरिश कॅन्डल दिलेली आहे खूप मोठी. तर त्याच्यामध्ये हे एक आपले प्रॉफिट बुकिंग कंटिन्युअस लेवल राहणार आहे, जेणेकरून आपल्याला एक वरच्या साईडला एक लेवल्स सापडलेले आहेत. आणि या लेवल जर वरती गेलं तर मार्केट एक न्यू हाय तुम्हाला एक पॉसिबिलिटी आहे की इंटरनेट 2 डेज मध्ये 2 दिवसाच्या आत तुम्हाला एक न्यू हाय बघायला भेटेल जर ह्या लेवलच्या जर वरती गेलं तर मार्केट. जर ह्या लेवलच्या वरती गेलं, या प्रॉफिट बुकिंगच्या लेवलवरच्या मार्केट वरती गेलं तर आपल्याला एक न्यू हाय बघायला भेटेल निफ्टीचा, बँक निफ्टीचा. त्याच्याकडे आपण एक पॉसिबिलिटी ट्रेड आहे. त्या प्रॉफिट बुकिंग आपण सेलिंग करणं, तरी हे बघायचं की सपोर्टवर बाय केला जातो आणि रजिस्टरवर सेल केला जातो. कारण की सपोर्टवर ऑलरेडी बायर बसलेला असतात आणि रजिस्टरवर ऑलरेडी सेलर बसलेला असतो. एक पॉसिबिलिटी एक प्रॉपर ब्रेकआउट आपल्याला 1 आवर चार्ट करून मध्येच आपल्याला बघायला भेटतो. 5 मिनिट टाइम फ्रेमवर ब्रेकआउट डिसाईड नाही केला जात, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण एक 1 आवरचा टाइम फ्रेम आपण चूज केलेला आहे, जे की आपल्याला मार्केट सिनेरिओ आपल्याला समजून जाईल. जसं की आपण आपले जे लेवल्स आहेत त्या लेवल्स मध्ये 300 पॉईंटचे आहेत. 300 ते 400 पॉईंटचे एक आपल्याला एक पॉसिबिलिटी मुवमेंट आहे. जर मार्केट एक पॉसिबल म्हटलं की आपण बोलू शकतो की एक नॉर्मल ओपन झालं, मार्केटची जर एक नॉर्मल ओपनिंग भेटली तर ह्या लेवलच्या आसपास पुढे मार्केट ओपन झालं तर आपले सेम सिनेरिओ राहणार. जर मार्केट ह्याच्यावरती निघलं तर आपण एक बाय साईडला घेणार. आपण कंटिन्युअसली बघितलं जाते की आपल्याला एक स्टार्टिंग पॉईंट जर बघितला तर आपलं स्ट्रॉंग जर मोमेंटम असलं तर ह्या पॉईंटच्या ह्या लेवलच्या वरतीच जाऊन मार्केटने एक बुलिश मोमेंटम देऊ शकते. त्याच्याऐवजी इथून ह्याच्या खाली आपण जे बघितलं ह्या लेवल जे आहे ते लेवलच्या प्रॉपर खाली असलं तर मार्केट आपण कंटिन्यू सेलमध्येच राहणार. जसे की मी तुम्हाला ड्रॉप करून देतो, जसे की तुम्हाला एक पॉसिबल मोमेंटम समजून जाईल. हे एक आपले डाऊन साईडचे सिनेरिओ राहणार आहे. त्या दोन्ही सिनेरिओ आपले प्रॉपर वर्क होणार आहेत, जेणेकरून आपले एक प्रॉपर बुकिंग करता येईल. तुम्हाला सांगितलेल्या लेवलचं तुम्ही काम केलं तुम्हाला मोठं प्रॉफिट होऊ शकतं. कोणतेही बाकीच्या अनालिसिस तुम्हाला करायची गरज नाही जर ह्या अनालिसिसवर तुम्ही वर्क केला तर. आता बघू शकतो आपण, हे झालं आपलं बँक निफ्टी झालेलं. तर आपण निफ्टीवर येऊ. निफ्टीचं बघितलं तर आपण एक निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी एक उद्याची एक्सपायरी आहे. तर उद्याची एक्सपायरी असल्यामुळं तर जसं निफ्टी वर्क आहे तसं मिड कॅप निफ्टी वर्क होणार आहे. एक पॉसिबल म्हणून कसं करतो म्हणजे आपण त्यात सांगितलं होतं की आपलं निफ्टीचं बी अनालिसिस एकदम ॲक्युरेट ट्रेड झालेलं आहे. जसं की आपण बघितलं होतं ह्या पोझिशन आपण डाऊन सांगितलं होतं तर एक्झिट त्या पोझिशन डाऊन झाला. आपण एक डाऊन पोझिशनची किंमत होती, आपली ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर आपण डाऊन साईडला घेणार. एक मला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितलं नसेल बघून घ्या. आणि सेम त्याच पॉईंट मार्केटने वर्क केलेलं आहे. तर आपण आता उद्या का असं होऊ शकतो ना, तर उद्याचं पॉईंट काय राहणार तर याच्यामुळे मी सांगतो. जसं की आपण जनरली कमी ह्याच्या लेवलचा वर्क केला ते मध्ये असणार आहे. परंतु ह्या लेवल खूप इम्पॉर्टन्स लेवल्स मला सांगितलं होतं आणि ह्या इम्पॉर्टन्स लेवल वर्क झालेलं होतं. आता त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर उद्याचा एक सिनेरिओ कसा राहू शकतो. आता एक पॅटर्न बघितला तर हा पॅटर्न एक व्ही पॅटर्न क्रिएट होऊ शकतो. एक पॉसिबिलिटी मुवमेंट आहे की हा व्ही पॅटर्न होऊ शकतो. निफ्टी आपण हा बघितला तर हा एक व्ही पॅटर्न म्हणू शकतो आपण. जर निफ्टी आणि बँक निफ्टी बघितलं तर दोन्ही विरुद्ध दिशेने दाखवलं तर आपल्याला एक दोन्ही विरुद्ध दिशेने लागलं तर आपले साईड एक मोमेंटम बघायला भेटतो. फर्स्ट म्हणजे तर दुसऱ्यांदा आपण बघू शकतो की आपण आपल्याला निफ्टीला पुढं कोणकोणत्या लेवल्स आपल्याला वर्क होऊ शकतात ते मी सांगून देतो. जसं की आपल्याला फर्स्ट ऑफ लेवल्स येतील ते डाऊन साईडला फॉल साईडच्या लेवल्स मी तुम्हाला सांगणार आहे. या डाऊन साईडचे जे लेवल्स आहेत या लेवलला प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. मार्केट या लेवलला येऊ शकते
जसे आपले जे ट्रेंड लाईन्स आहेत त्या ट्रेंड लाईन लोक मार्केट कंटिन्युअसली येऊ शकणार आहे हे मी तुम्हाला सांगून देतो. मग जे आपली ट्रेंड लाईन होती ही एक 1 आवरची डेली डेली टाइम फ्रेमची ट्रेंड लाईन आहे आणि हे एकदम ॲक्युरेट वर्क होत आलेली आहे. आता जर इथून बघितलं तर प्रॉपर एक बेरीज कॅन्डलने याला ब्रेकआउट दिलं तर एक बेरीज म्हणजे ब्रेकआउट दिलं तर पॅटर्न क्रिएट एक 24 होण्याच्या ऐवजी मार्केट कंटिन्युअसली हाय लेवलवर येऊन मग फुल बॅक घेईन. फुल बॅकचं जर बघितलं तर आपण ह्या जे लेवल्स आहेत ह्या लेवल्स एकदम ॲक्युरेट वर्क होणारे लेवल्स आहेत. या दोन्ही लेवल्स तुम्ही मार्क करून घ्या जसं तुम्हाला एक बाईंग लेवल आणि सेलिंग लेवलचा एक कॉन्ट्रीब्यूट भेटेल. आता जर ह्या जर लेवलवर बघितलं तर मार्केटचा वर्किंग कसं असणार. आता बघा जर मार्केट फ्लॅट ओपनिंग झालं मार्केट ह्याच पोझिशनला पुढे ओपन होत असतं आणि जर मार्केट ह्या इथे येऊन जर एक साईड तर आपण एक वरती कॉल साईडला बघू शकतो आणि जर या पोझिशनला कर्व साईडला डाऊन साईडला असलं तर थोडं म्हणजे उतरत्या क्रमावर असलं तर आपण इथे पुढ साईडला ट्रेड घेणार जे की आपल्याला एक 22,360 ला घेऊन येणार. हे आपलं जे आहे त्याला आपण जवळपास 150 पॉईंट किंवा 200 पॉईंट म्हणू शकतो. 200 पॉईंट ते 150 पॉईंट आपल्याला इझिली डाऊन साईडला भेटून जातात आणि सेकंड पॉईंट बघितला तर आपण जर ह्या लेवल 22,560च्या वरती जर मार्केट निघलं तर आपण इझिली आपल्याला वरती बी 100 ते 150 पॉईंट भेटू शकतात. 50 पॉईंट तर घेऊन येत चला तर 100 पॉईंट आपल्याला वरती साईडला भेटू शकतात. एक ट्रेंड लाईन आहे ट्रेंड लाईनला काय पॉसिबिलिटी घेईन जर ट्रेंड लाईन जर रिस्ट्रिक्शन नाही घेतली तरी मी 22,630 ही लेवल एक्झॅक्टली मार्केट येऊ शकणार आहे. मी तुम्हाला सांगतो 22,600 फिक्स लावून घेऊन चला की या लेवलला जर मार्केटने इथून ब्रेकआउट केलं तर इझिली ही 22,600 मार्केट टच होऊ शकते. एक क्वांटिटी मुवमेंट आहे. या लेवलचे ते खूप इम्पॉर्टन्स लेवल सांगितलं मग तुम्ही याच्यासाठी तुम्ही अजिबात काही टेन्शन न घेता तुम्ही जर ट्रेड करू शकता. तुम्ही स्वतःही अनालाइज करू शकता की माझे लेवल्स कसे आहेत काय आहेत. तुम्ही मागचे व्हिडिओ बघू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले कसे बाईंग करते कसे सेलिंग करते आणि इतर वेळेस आपले एक फॉरेक्सचं येणारे फॉरेक्स चॅनल व्हिडिओ येणार आहेत आपले आणि कंटिन्युअल सिरीज राहणार ते बेसिक टू ॲडव्हान्स ब्लॉक ते आपल्या व्हिडिओ राहणार आहे जेणेकरून आपल्याला फॉरेक्स बी समजेल आणि आपण काही दिवसामध्ये आपण लाईव्ह ट्रेडिंग बी चालू करणार आहे. जसे की आपले 1000च्या वर सबस्क्रायबर झाले तर आपण एक लाईव्ह सेशन चालू करणार आहे. म्हणजे लाईव्ह आपण ट्रेडिंग सांगणार आहे की आपण नेमके पॉईंट ऑफ व्ह्यू लेवल काय राहणार आपले प्रॉफिट बुकिंग लेवल सुद्धा क्रिएट होऊ शकतात. पुढे मार्केट प्रॉफिट बुकिंग करायला येऊ शकते पुढे नाही येऊ शकते हे बी आपल्याला लाईव्ह मध्ये सेशन सांगू. जसे की आपले 1000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले की मग आपण लाईव्ह मध्ये येणार हे आपलं एक टार्गेट राहणार आहे. आता जर बघितलं आपण ओव्हरऑल बघून की कंटिन्युअल मार्केट काय पोझिशन बनवलं आहे ओव्हरऑल मार्केटमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये बी जसं की आपण बघायला भेटतं की ऑलरेडी मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज भरपूर आहेत. जसं की आपण बघू शकता की ऑल ओव्हर मार्केट हे डाऊनच आहे. तर आपल्याही मार्केट उद्याच्या सिच्युएशनला एक डाऊन राहू शकतं. जसं की मेजर मार्केट डाऊ जोन बघितलं तर 500 पॉईंट मायनस आहे आणि नेक्स्ट डाल बघितलं तर हे 300 पॉईंट मायनस मध्ये आहे. तर 300 पॉईंट 500 पॉईंट मध्ये आपल्याला काय बघायला भेटतंय की आपलं जे निफ्टी आणि बँक निफ्टी आहे याच्यामध्ये 200 पॉईंटचे आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग बघायला भेटू शकणार आहे. त्याच्यात आपण कंटिन्युअस बघू शकतो की 200 पॉईंट कुठेही न जाता इझिली आपल्याला भेटून जातात. 200 पॉईंट जर म्हटलं तर आपण ह्या लेवल्स आपल्याला कन्सेप्च्युअल लेवल असणार तर ह्या लेवलचं जर मार्केट खाली निघलं तर आपण एक डाऊन साईडला प्रॉपर ह्या ट्रेडला ट्रेड होल्ड करू शकतो 2 ते 3 दिवसासाठी. आणि जरी कोणाला प्रॉफिट बुकिंग करायची झाली तर एक प्रॉपर लेवल सांगून देतो मी तुम्हाला तिथे तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकता. जसे की आपल्याला ही लेवल्स बघायला भेटते ह्या लेवल्स आपल्याला प्रॉफिट बुकिंग लेवल्स कन्सिस्टंट केले जाते तिथे 200-300 पॉईंट आपल्याला इझिली भेटून जातात. जर खालचा बघितला तर आपण ह्या लेवलच्या जर खाली निघलं तर आपण 100 पॉईंटचं आपण टार्गेट घेऊन चला. जर मार्केटने ह्या लेवलचं डायरेक्ट गॅप डाऊन गेलं तर मोठा गॅप डाऊन झाला तरी ह्या लेवलला आपण ह्या लेवलपासून आपण बाय करणार आणि जर खाली जर निघलं तर आपण सेल करणार. आणि जर कोण साईड ओपनिंग झालं तर ह्या लेवलचं आपण इथून तुम्हाला सांगितलेलं की ह्या लेवलच्या वरती गेलं तरच बाय आणि ह्या लेवलचं जर खाली असतात आपण त्यांची सेलमध्येच राहणार. आणि जर आपले पॉईंट ऑफ व्ह्यू समजलं तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा.
आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला समजत नसेल, तुम्ही असे मेसेज करून सांगा की सर मला थोडंसं व्हिडिओ कळणे झाले, तर मी प्रॉपर व्हिडिओ बनवा आणि थोडी स्लो मध्ये बनवा, तर मी तुम्हाला एक फ्लो मध्ये सांगतो. जर लँग्वेज मध्ये चेंज पाहिजे असलं, हिंदी किंवा हिंदी पाहिजे असेल, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. तुम्हाला हिंदीमध्ये ऐकायला आवडेल तर तुम्ही हिंदीमध्ये बी सांगू शकतो. पण माझी हिंदी थोडी वीक आहे, त्याच्यामुळे मी हिंदी नाही बोलता, मराठीत बोलतो. आता बाकीचं जर बघितलं, आपण चॅनल आपल्याला भरपूर समजलेला आहे की मार्केटमध्ये कसं वर्क करायचं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इतर वाईज जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. आता बाकीचं जे काय आहे आपण उद्या बघून घेऊ, काय काय ते लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला सांगून देईल. थँक्स फॉर वॉचिंग.